राजकारणात एक नवीन नाटक सध्या सुरू आहे, इच्छा माझी पुरी करा. आणि रोज त्या नाटकाचे नवनवे अंक आपल्या समोर येत आहेत. म्हणजे एक अंक दुसऱ्या अंकासारखा अजिबात नसतो, त्यात रोज नव्याने काहीतरी भर पडलेली असते. आता गंमत बघा ना कशी आहे. माणूस जिवंत असताना त्याची आपल्याला खरी किंमत नसते, पण तो माणूस आपल्यातून निघून गेल्यानंतर आपल्याला खरी किंमत कळते. हे कटू असलं तरी सत्य आहे. माणूस जिवंत असताना त्याच्या मागे अनेक नावं ठेवली जातात, त्याच्याबद्दल वाईट बोललं जातं, पण तो माणूस गेल्यानंतर आपण हळहळतो. त्याला नावं ठेवणारे अचानक चांगलं बोलायला लागतात. आणि हे सध्या आपण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहतोय. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्राचे लाडके अजितदादा. 28 जानेवारीला अजितदादांचं बारामतीत एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झालं. आणि त्यानंतर त्यांना गद्दार म्हणणारे, ज्या घरच्यांनी त्यांना वेगळं पाडलं, असे सगळेच त्यांच्याबद्दल चांगलं बोलायला लागले. म्हणजे दादा जाऊन 24 तास सुद्धा उलटले नव्हते तेव्हा शरद पवार गटाच्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोलायला सुरुवात केली आणि अजितदादांची अंतिम इच्छा असं त्याला नाव दिलं. मुळात पवार घराण्याला चर्चेच्या आणि सत्तेच्या केंद्रस्थानी राहायला आवडतं. सत्तेविना त्यांना अजिबात करमत नाही. मग सत्तेत येण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता सुद्धा दादा गेल्यानंतर सगळी सहानुभूती ही सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार किंवा दादांच्या गटातल्या नेत्यांना मिळेल हे कळल्याबरोबर दादांच्या नसलेल्या इच्छा त्यांनी मांडायला सुरुवात केली. आणि यात मुख्य भूमिका कोण बजावतंय तर अजितदादांचे पुतणे रोहित पवार. मध्यंतरी रोहित पवारांनी एक भली मोठी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये दादांचा अपघात कसा झाला, तो अपघात नाही तर घातपात होता, हे सांगण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. मग मोसाद स्टाईल दादांची हत्या कशी घडवण्यात आली हे सुद्धा त्यांनी सांगितलं. अजूनही ही आरोपांची मालिका संपलेली नाहीये. रोज एक नवीन मुद्दा रोहित पवार सांगतायत. मग ते सांगताना कधी ते भावनिक होतात, कधी आपण त्यांना रडताना पाहतो. रोहित पवार रोज अजितदादांच्या एक एक इच्छा बोलून दाखवतायत. आता सगळ्यांच्याच इच्छा असतात आणि माणूस जवळच्या व्यक्तीलाच त्या सांगतो. म्हणजे अजितदादांच्या ज्या काही कौटुंबिक इच्छा असतील त्या सुनेत्रा वहिनी, जय किंवा पार्थ यांना सांगितल्या असतील. ज्या राजकीय इच्छा असतील त्या महायुतीतले त्यांचे जवळचे मित्र देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना सांगितल्या असतील. पण हे सगळे सोडून पुतण्या रोहित पवारला अजितदादांनी इच्छा सांगितल्या असतील का? म्हणजे हा साधा प्रश्न आहे. हा आपल्या प्रत्येकाच्या मनात येईल. यावर आपला विश्वास बसतो का? का रोहित पवारच्या स्वप्नात येऊन अजितदादा एक एक इच्छा सांगताय? एकंदरीतच सगळं अवघडच आहे. आता तर रोहितची आत्या सुप्रिया सुळे यांना रोहितचं टेन्शन आलंय, त्याची काळजी वाटतेय. आणि आत्याबाई काय म्हणताय जरा ऐका. अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही, तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते. पण मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी. तो ज्या काही भावना आणि फॅक्ट्स मांडतोय त्यामुळे अनेकांना, अगदी मीडियाला सुद्धा त्याची काळजी वाटते. सुप्रियाताईंना वाटणारी काळजी ही रोहित बद्दल आहे की रोहितमुळे, हे त्यांचं त्यांनाच माहिती. पण रोहित रोज जे काही बरळतोय त्यामुळे राज्य सरकारने रोहित पवारला सिक्युरिटी द्यावी असं आत्याबाईंचं म्हणणं आहे. एकूणच सगळं हास्यास्पद आणि अवघडच आहे. या रोहितला नेमकं झालंय काय असा प्रश्न पडतो. काका पुतण्याचं नातं चांगलं असू शकतं याबद्दल अजिबात दुमत नाही आणि काका जाण्याचं दुःख पुतण्याला होऊ शकतं हे सुद्धा मान्य आहे. पण सध्या राजकीय दृष्टीने पाहिलं तर तुम्ही एक नव्हतात, तुमच्यात सख्य नव्हतं, काहीसा दुरावा आलेला होता. अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील अशी स्थिती सुद्धा नव्हती. आणि अशा परिस्थितीत रोहित पवार दादांच्या अंतिम इच्छा या नावाखाली जे काही बरळतायत ते अजिबात पटत नाही. राजकीय स्वार्थ साधण्याचं काम चालू आहे हे उघड उघड दिसतंय.
गेल्या काही वर्षात राजकारणात एक मुख्य पात्र आलंय. त्याच्या भोवती सगळं राजकारण फिरतं. बंद दाराआड चर्चा झाली असं म्हटलं की झालं. अनेक तर्कवितर्कांना उधाण येतं, माध्यमांना बातम्या मिळतात. 2019 साली सुद्धा आपण हे पाहिलं होतं. आत्ताच्या कंडिशनमध्ये बंद दाराआड चर्चा झाली की नाही, बरं झाली असेल तर ती कशावर झाली हे सांगायला अजित दादा नाहीये. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा? आणि तुम्ही जे काही दादांच्या इच्छा असं म्हणून सांगताय त्यावर आम्ही कसा आणि का विश्वास ठेवायचा? अजितदादांनी त्यांच्या जवळच्या माणसांना न सांगितलेल्या पण रोहित पवारांना सांगितलेल्या इच्छा नेमक्या काय आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिली इच्छा ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण. दादांची ही अंतिम इच्छा आहे असं पहिल्या दिवसापासून शरद पवार गटातले अनेक नेते सांगतायत आणि रोहित पवार तर यामध्ये मुख्य आहे. पण ही इच्छा पूर्ण होणार नाही याची जाणीव शरद पवार गटाला आहे. कारण सुनेत्रा वहिनींनी शपथ घेऊन या इच्छेवर पाणी टाकले. म्हणजे ही इच्छा पूर्ण होणार नाही हे शरद पवार गटाला रोहित पवार यांना कळून चुकले. त्यामुळे आता रोज नवीन इच्छा बाहेर येत आहेत. मग दुसरी इच्छा बाहेर आली. विलिनीकरण झालं तर प्रदेशाध्यक्ष कोणाला करायचं? तर दादांची इच्छा अशी होती की अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करावं. म्हणजे सुनील तटकरे नाही, प्रफुल्ल पटेल नाही, पण अमोल कोल्हे यांना करावं ही दादांची इच्छा होती. विलिनीकरणाचा एक विषय मी इथं मांडतो. जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित यावे भावनिक दृष्टिकोनातून, आणि जर ते एकत्र आले असते, विलिनीकरण झालं असतं, तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल कोल्हे झाले असते. मग असं नॅरेटिव्ह पसरवण्यात आलं की दादा महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. सत्तेतून बाहेर पडून सरकार विरोधात ते संघर्ष करणार होते. त्यांना जर हे असं करायचं असतं तर त्यांच्या वागण्या बोलण्यात ते दिसलं असतं. कारण दादा हे काही घाबरणारे नव्हते. ते रोखठोक बोलणारे आणि वागणारे होते. त्यांना जेव्हा पटलं नाही तेव्हा त्यांनी काकांचा हात सोडला आणि देवेंद्र फडणवीसांचा हात धरून ते महायुतीत सत्तेत आले. आणि महायुतीत कुठेही बिघाडी दिसत नव्हती. बरं, ही जर दादांची इच्छा असती तर त्यांनी ती सुनेत्रा वहिनी किंवा पार्थ पवार यांना बोलून दाखवली असती. पण तसं काहीही नव्हतं. अजून एक इच्छा बाहेर आली. शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार दादांनी पक्का केला होता. 2 एप्रिलला राज्यसभेच्या काही सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे राज्यातल्या 7 जागांसाठीची निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे. आणि त्यावरून आता दादांची अंतिम इच्छा असं नाव देऊन राजकारण केलं जातंय. दादांच्या मनामध्ये कधी कधी त्यांनी तिथं बोलून दाखवलं की आपल्याला उद्या जाऊन महाराष्ट्राचा आवाज म्हणून राज्यसभेमध्ये साहेबांना त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं झालं तर आपण नक्कीच तिथे सपोर्ट करू. पण ही फक्त इच्छा अजितदादांनी व्यक्त केली होती. अर्थात या सगळ्या इच्छांचे सूत्रधार कोण आहेत? तर पुतण्याचे आजोबा म्हणजे बारामतीचे करामती काका. पडद्यामागून सूत्र कशी हलवायची हे शरद पवारांना बरोबर कळतं. आणि आता दादा नाही म्हटल्यावर आपल्या सगळ्या इच्छा दादांच्या आहेत हे सांगून जनतेची दिशाभूल करायची, आपल्याकडे सहानुभूती वळवून घ्यायची. मग दादांच्या इच्छा सुनेत्रा पवार आणि त्यांची मुलं त्यांचा गट कसा पूर्ण करत नाही हे सांगून अपप्रचार करायचा. दादांच्या सगळ्या इच्छा कोणत्या इच्छा? तर ज्या त्यांनी पत्नी, मुलगा किंवा त्यांच्या गटातले महत्त्वाचे नेते यांना सांगितल्या नाही पण रोहित पवारांना सांगितल्या, त्या सगळ्या इच्छा रोहित पवारांनी पूर्ण करण्याचा विडा उचललाय. एकूणच सगळी ही जी काही राजकीय खेळी आहे ना ती जनतेला कळत नाही असं अजिबात नाहीये. जनता सुद्धा सुज्ञ आहे आणि तुमचा हा राजकीय स्वार्थ जनतेला सुद्धा कळतो. आता एक काम करा, जशी मध्यंतरी तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली तशी आणखी एक पत्रकार परिषद घ्या आणि दादांच्या अजून कोणत्या अंतिम इच्छा आहेत ज्या तुम्हाला त्यांनी सांगितल्या आहेत ते एकदाच सांगून टाका आणि यावर पडदा टाका. कारण रोज रोज तेच नाटक बघून आता जनतेला सुद्धा कंटाळा आलाय. तुमची जी काही इच्छा आहे ती एकदाची पूर्ण करून टाका. असो, आजच्या भागात इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समधनं नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.